नमस्कार सर, तुम्हाला पहिल्यांदा. माझ्या सर्व सहकाऱ्यांनाही नमस्कार. मी अरुण डोंगरे, रिटायर 2022 मध्ये झालो. त्याच्यानंतर ट्रेडिंगकडे वळलो. एक चांगला 65,000चा कोर्स केला. त्याच्यानंतर त्यांचं ट्रेनिंग 1 दिवसाचं बाहेर आउटसाईडला होतं, तेही 15-20 हजार रुपये घालवून आलो. त्याच्यातही बरीचशी प्रगती माझी झाली होती असं मला म्हणायला काय हरकत नाही, कारण कधी कधी 1-1 लाखापर्यंत ऑप्शनमध्ये काढत होतो. कधी कधी 60-70 हजार निघत होते, कधी कधी 20,000 आले तर त्याच्यातून बाहेर पडत नव्हतो, तेही झिरो करत होतो. हे सगळं होत असताना बरेचसे चढउतार बघितले. त्याच्यानंतर एक एक इंडिकेटर मला दिसायला लागला, व्ही-वॅप, बॉलिंजर बँड. पण त्याच्यात माझा बँड कधी वाजला ते मला पण समजायला तर हे सर्व होत असताना अजून कुठला तरी कोर्स करायची गरज आहे हे वाटायला लागलं. अजून 1-2 कोर्स केले. तुम्ही म्हणतायत की 20 पॉईंटचीच मेंटॅलिटी, तसं 20 पॉईंटची मेंटॅलिटीचे पण कोर्स आहे, त्याच्यामध्ये मला प्रोग्रेस होऊ शकते. पण पहिला जो शॉक लागलाय त्याच्यातून सावरलो नाही. त्याच्यामुळं हात नाही लावला, फक्त पेपरवरच आहे. ते पूर्ण स्ट्रॅटेजी आहे व्यवस्थित, पण नाही. त्याच्यानंतर तुमचे 1-2 व्हिडिओ बघितले, त्यामधून जाणवलं तुमच्या ज्या प्रतिक्रिया होत्या ज्या स्टुडंट्सच्या, त्या बघितल्या तर वाटलं हे 4 वर्षापूर्वी कुठे होते. म्हणजे मीच तुम्हाला लूज केलं होतं त्यावेळेस असं समजायला हरकत नाही, कारण ते 4 वर्षापूर्वी जर तुम्ही असते तर आज मी कुठे पोहोचलो असतो. आता रिटायरमेंट नंतर काय वेळेला काय आपल्याला काय बंधन नसतं. त्यानंतर 4 वर्षानंतर का होईना, पण आज तुम्ही आणि तुमच्याकडून आज हे जे ट्रेनिंग घेतलंय त्याच्याने पुढचं भविष्य मला उज्ज्वल दिसतंय, आणि ते तसं होईलच याची मी खात्री देतो. माझी मिसेस आणि मुलगी यांनाही बरोबर आणलेलं आहे, म्हणजे स्टॉप लॉस विचारायची सध्या काही आवश्यकता लागणार नाही. असे सगळं आहे आणि होप्स आहेत का या स्ट्रॅटेजीमध्ये जे तुम्ही काही आम्हाला दिलं आहे ते पुरेपूर आहे. आणि असं जेवढे कोर्स केलेत मी आतापर्यंत तिथे कुठे काही मला आढळलं नाही. फक्त तोडकं मोडकं थोडंसं सांगायचं आणि लाईफ टाईम, ते लाईफ कधी संपून जातं तोच काय समजत नाही. म्हणजे त्यांचा सपोर्ट लाईफ टाईमचा असतो, पण ते लाईफ टाईमचं सपोर्ट आता वर्ष, 2 वर्ष का 1 वर्ष ते समजत नाही. बघूया. तुमची सपोर्ट टीम जी आहे ती चांगली आहे. ऋतुजा मॅडम, पल्लवी मॅडम यांनी वेळोवेळी विचारलेल्या प्रश्नांना योग्य अशी उत्तरं दिली. आणि इथे ठाण्यामध्ये आता जेवणाच्या संदर्भात किंवा त्या ठिकाणी तुमचा स्टाफ होता, हे निरंजन वगैरे, हे सर्व कोऑपरेटिव्ह आहेत. असा कोऑपरेटिव्ह स्टाफ सांभाळणं हे मेन जो असतो त्याच्यावर अवलंबून असतं, आणि ते श्रेय सर्व तुम्हाला जातं. पुढे अशाच प्रकारचं सहकार्य आम्हा सगळ्यांना तुमच्याकडनं लाभू द्या अशी मी प्रार्थना करतो, आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.